नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 21 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, नंदिनी जीवाला सांगते की ही जुई आहे आणि ही गजरे विकते, मावशीला मदत करते, पण शाळेत जात नाही बिचारी, मला तिला शाळेत जाताना पाहायचं आहे असं म्हटल्यानंतर लगेचच जुई म्हणते की नाही नाही ताई, मी आता शाळेत जाते, रात्रीच्या शाळेत जाते असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की हे कसं काय घडलं. मग त्यावेळेस बघा, जुई म्हणते की तू मागच्या वेळेस भेटली तेव्हा तू सांगितलं की बालमजुरी केल्यावर पोलीस गुन्हा वगैरे होतो, हे सर्व काही मी माझ्या मावशीला सांगितलं आणि त्यामुळे तिने मला रात्रीच्या शाळेत टाकलं असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की हे एक बरं झालं. बरं, मग आता लगेच जीवा तिच्याकडून गजरे घेतो आणि गजरे घेतले की ती म्हणते की माझे 100 रुपये. असं म्हटलं की जीवा म्हणतो की ते बरं तुझ्या लक्षात राहिलं. असं झाल्यानंतर बघा, लगेचच जुई म्हणते की साबण पाहिजे का. त्यावेळेस जीवा म्हणतो म्हणजे तुम्ही साबण पण विकतेस का. त्यावेळेस जुई म्हणते की हो, अगदी अत्तरासारखा सुगंध येतो, घ्या ना साबण घ्या. असं म्हटल्यानंतर अत्तराचं नाव घेतलं की त्यांना अत्तर विकणारी बाई आठवते आणि त्यावेळेस ते जुईला विचारतात की तुला इथे आसपास कुठं अत्तर विकणारी बाई दिसली का. तर आता प्रेक्षकांनो, इकडे घरी बघा, पार्थ हा विजयला म्हणतो की तू मूर्ख आहेस का रे, काय तुला रम्याचा विषय काढला की तुझा मेंदू काम करत नाही. असं म्हटल्यावर विजय म्हणतो की तुझे हे डावपेच बघून माझा मेंदू चालायचाच बंद झालाय. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस विजय म्हणतो की अरे, तू एवढ्या मोठ्या घरचा मुलगा, एवढ्या चांगल्या आई बापाचा मुलगा आहेस, कसं वागतोयस. असं म्हटलं की पार्थ डायरेक्ट विजयला मारायला त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्यावेळेस बघा, सर्वजणी ते पार्थला आणि विजयला दोघालाही आवरत असतात, पण विजय आणि पार्थ दोघेही काही माघार घ्यायला तयार नसतात. मन प्रेक्षकांनो, तेवढ्यात मालिनी लगेच विचारते की अरे पार्थ, काय चाललंय तुझं, काय तुझी बायको प्रेग्नेंट आहे, तू काय तमाशे लावलेस. यावेळेस लगेचच इथे वसुंधरा म्हणते की जावयाशी कसं वागावं हेही त्याला सांग. असं म्हटल्यानंतर इथे पार्थ म्हणतो की वसु आत्या, तुझ्या वयाचा मान राखून मी तुझ्याशी व्यवस्थित वागतोय, पण इथून पुढे हा माझ्या घरात दिसता कामा नाही. असं म्हटलं की लगेचच रम्या म्हणते की का का पार्थ, हा या घराचा होणारा जावई आणि त्याचा मान राखलाच पाहिजे आणि तो इथे माझं त्याच्याशी लग्न होणार आहे म्हटलं तो इथे येतच राहणार ना. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानिनी पार्थला शांत करत असते, पण त्यावेळेस लगेचच इथे रम्या विजयला म्हणते की जाऊ दे, कुठं मूर्खांच्या नादी लागतोयस. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते की रम्या काय बोलतेस अगं. असं म्हटल्यावर बघा, लगेचच काव्या देखील रम्यावर चिडते आणि रम्या तिला म्हणते की तू प्रेग्नेंट आहेस ना, मग जरा शांत राहा, नाहीतर तुला आणि तुझ्या बाळाला त्रास होईल. असं म्हटलं की पार्थला खूप राग येतो आणि पार्थ तिच्या अंगावर चिडून जातो आणि म्हणतो की हे बघ रम्या, तू माझ्या बाळाला जर काही बोललीस तर तुझं काही खरं नाही. असं म्हटल्यानंतर ती इथे पार्थ म्हणतो की काय आहे ते खरं खोटं होऊनच जाऊ दे, मला सांग, तू काल रात्री माझ्याजवळ येऊन मला मिठी मारून म्हणलीस का नाही मला लग्न करायचंय. त्यावेळेस बघा, रम्या लगेचच म्हणते हो, मी म्हटलं की, मी कुठे नाही म्हणते, मी म्हटलं की मला लग्न करायचंय, पण मी म्हटलं की मला लग्न करायचंय आणि लवकरात लवकर विजयशी लग्न करायचं असं मी बोलले. असं म्हटल्यानंतर बघा, इथे पार्थ म्हणतो की अगं रम्या, किती खोटं बोलतेस. असं म्हटल्यावर बघा, इथे काव्या म्हणते की जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ, चला आपण आतमध्ये जाऊयात. असं म्हटल्यावर बघा, मालिनी या दोघांना आतमध्ये पाठवते आणि ते गेल्यानंतर मालिनी म्हणते की जावई बापू, जे काही घडलं ते काही योग्य घडलं नाही आणि तुम्हाला अजून रम्याच्या बऱ्याच बाजू कळायच्यात. असं म्हटल्यानंतर बघा, इथे रम्या विजयची माफी मागते आणि त्यावेळेस तो म्हणतो की काहीही झालं तरी मला एक कॉल कर, मी अख्खं माझं सर्व काही सोडून तुझ्याकडे धावत येईन. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, जुई म्हणते की कोणती अत्तरवाली मावशी, नाही तर मी सर्व एरियात फिरते, पण मला तर काही माहीत नाही. मग त्यावेळेस बघा, इथे जीवा थोडा उदास होतो आणि त्यावेळेस लगेच जुई म्हणते काय झालंय, तुम्ही कसल्या टेन्शनमध्ये आहात. त्यावेळेस बघा, जीवा नंदिनी दोघंही तिला काही सांगत नाहीत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की जा, तुझी मावशी तुला बोलवत असेल, जा बरं तू. असं म्हटल्यानंतर जीवाला ती विचारायला येते की काय झाले काका, मला प्लीज सांगाल का, मी तुमची मदत करेन. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो ए नकटे, तू जाग, तू आमची काय मदत करणार आहेस. त्यावेळेस ती म्हणते की काका प्लीज सांगा ना, मी नक्कीच तुम्हाला यातून बाहेर काढू शकते. आणि यावेळेस ती म्हणते की मला कोणतीही गोष्ट एकदा बघितली की डोक्यात क्लिक होते आणि जर मी काही बघितलं असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेल. असं म्हटल्यानंतर मग जीवा आणि नंदिनी तिला सांगतात की इथं किडनॅपिंगचं रॅकेट चालू आहे आणि उद्या इथल्या जवळपासच्या पाळणा घरामधील एक मुलगा किडनॅप होणार आहे. आणि मग बघा, लगेचच इथे जुई एका पाळणा घराचं नाव घेते
बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी एखादी गोष्ट बघितली की लगेचच माझ्या डोक्यात क्लिक होते. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा ती काय म्हणते की आता तिथलं जर मूल किडनॅप होणार असेल तर मग मग तुम्ही एक काम करता का? त्यावेळेस नंदिनी म्हणते की काय? तेव्हा ती म्हणते की मी त्या पाळणा घरामध्ये मला उद्याचे दिवस पाठवा आणि मग ती किडनॅपिंग करणारी बाई आली की ती मला किडनॅप करेन आणि तुम्ही दोघं मग मला वाचवा. असं म्हटल्यानंतर इथे दोघंही म्हणतात की नाही. त्यावेळेस इथे लगेचच ती जीवाला म्हणते की काका तुम्हाला मुलगी आहे का? त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही. मग तेव्हा ती म्हणते की तुम्ही असं समजा की उद्याचे दिवस मी तुमची मुलगी आहे आणि मग तुम्ही जसं तुमच्या मुलीला वाचवाल अगदी तसंच तुम्ही मला वाचवा. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, पण एका अटीवर. त्यावेळेस ती म्हणते की काय? मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की आम्हाला तुझ्या मावशीला विचारायला लागेल. जर तुझी मावशीनं होकार दिला तर ठीक आहे, मग नाही तर नको, आम्ही कॅन्सल करतो. असं म्हटल्यानंतर ती म्हणते एवढंच होय, चला मग माझ्या मावशीला विचारूया. असं म्हणून ती तिच्या मावशीकडे घेऊन जाते. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, वसुंधरा म्हणते की काय ग, विजय अचानक कसा आला आणि एवढं तुझ्या बाजूने कसं काय बोलला? मला तर भीती वाटली होती की तो काय म्हणतोय आणि एआयचं वगैरे वेळ त्याच्या डोक्यात अचानक कसं आलं? मग त्यावेळेस बघा, इथं रम्या म्हणते की अगं, मी जेव्हा सकाळी बाहेर गेले ना तेव्हा मी त्याच्याकडे गेले आणि रडून वगैरे त्याला सांगितलं की हे सर्व काही जे केलंय ते काव्या पार्थनं केलंय आणि आपल्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी हे सर्व केलंय. पण प्रेक्षकांनो, तेव्हा बघा हा विजय रम्यावर खूप चिडलेला असतो आणि त्यावेळेस ते म्हणतो की मी एखाद्याला जीव लावला तर त्याच्यात पूर्ण बुडून जातो आणि जर त्याने माझा गैरफायदा घेतला तर मी त्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाही. परंतु प्रेक्षकांनो, हिने रम्याने विजयला प्रेमाच्या घोळात येऊन सांगितलंय की हे सर्व काही एआयनेच बनवलेलं आहे आणि मी असं काहीही बोललेलं नाही आणि हे सर्व काव्या पार्थनीच केलेलं आहे आणि मी असं सांगितलं त्याला, म्हणूनच तो घरी येऊन त्याने एवढा राडा घातला. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते अगो बाई गो, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि मला म्हटलीस की मी बाहेर जाते आणि त्याला भेटायला गेली होतीस तू. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो, आता इकडे बघा, मालिनी ही काव्याला पाणी देते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय झालं, आता बरं वाटतंय ना? असं म्हटल्यानंतर लगेचच पार्थ म्हणतो की स्ट्रॉंग आहे माझी फिस्करलेली मांजर, तिला काहीही त्रास होणार नाही. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणती गप रे तू मेल्या, तू जे काही बाहेर केलंस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. आणि त्यावेळेस बघा, इथे पार्थ म्हणतोय की आई बाहेर चाललं होतं ते, मग तेव्हा मी कसं रिॲक्ट करायचं होतं तू सांग ना? तो विजय कसं काय बोलत होता आणि रम्याने सर्व काही इथे कबूल करून देखील तो तिच्याच साईडने बोलतोय. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते की मला रम्याचं काही वागणं बरोबर वाटत नाहीये, म्हणजे ती अचानक येते काय तुला मिठी मारते काय, म्हणजे तिला पहिलं काहीही विसरलेली नाहीये ती. असं म्हटल्यावर मालिनी म्हणते की एक वेळेस मला वाटलं की वसुंधरा ताई काही बदलणार नाहीत, पण रम्यावर माझा विश्वास बसत होता आणि असं वाटलं होतं की ती नक्कीच बदलेल. आता त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, इथे काव्या म्हणते की त्या विजयची नजर मला काही बरोबर वाटत नाही. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की हो, मलाही अगदी तसंच वाटतंय. त्यावेळेस इथे काव्या म्हणते की हो, कारण त्याची ना फिरकी नजर आहे, अगदी कावेबाज. म्हणजे जो तेव्हा म्हणजे रम्याबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा तो एकदा भिजलेलं मांजर असतो, पण जेव्हा तो एकटा असतो तेव्हा ना सतत असं वाटतं की त्याच्या डोक्यामध्ये कसला तरी प्लॅनिंग चालू आहे आणि तो कसला तरी विचार करतोय, म्हणजे तो व्यवस्थित वाटत नाही. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो मला कावेबाज वाटतो. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की हो, असं मलाही वाटलं होतं आणि बाबांनाही तसा डाऊट आला, म्हणूनच बाबाही त्याच्या विरोधात काही शोधाशोध सुरू करतात. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, मालिनी शुभं करोतीची प्रार्थना करत आहे आणि तेवढ्यातच बेल डोर वाजते आणि तेव्हा बघा लगेच मालिनी दार उघडते. दारात बघते तर काय, जीवा, नंदिनी आणि सोबत एक छोटीशी मुलगी म्हणजे जुई देखील आलेली असते. आणि त्यावेळेस मालिनी म्हणते कोण ग ही? असं म्हटल्यानंतर इथे जुई म्हणते की त्यांना काय विचारताय तुम्ही, मलाच विचारा की, मी जुई गजरे विकते आणि मी यांच्याबरोबर आज घरी आली आहे. त्यावेळेस ती म्हणते तुम्हाला असाही प्रश्न पडत असेल की मी ते काय करते? मग त्यावेळेस बघा जुई सांगते की आम्ही उद्या का आजीला वृद्ध आजीला भेटणार आहोत आणि ती पूर्ण सांगणार. त्या अगोदर हे दोघेही तिला थांबवतात आणि म्हणतात की नाही अगं, उद्या त्या आनंद निवासमध्ये एक आजी येणार आहेत, आम्ही हिला त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते की बरं ठीक आहे, बरं मला शेजारच्या परांजपे काकूकडे जाऊन यायचंय, तोपर्यंत तुम्ही बसा आतमध्ये, आल्यावर आपण दोघी गप्पा मारू काय ग? असं म्हणून मालिनी बघा तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो, ती निघून गेल्यानंतर इथे नंदिनी आणि जीवा म्हणतात की जर या जुईने सर्व काही आईला सांगितलं
सांगितलं असतं तर आई उगाच रागवल्या असत्या आणि त्यांना आपली काळजी वाटली असती. बरं झालं आपण विषय बदलला आणि आईला काहीही कळू दिलं नाही. आता प्रेक्षकांनो, हे दोघं जण गप्पा मारत असतात त्यावेळेस तिथं नंदिनी म्हणते की मला वाटलं त्यांची मावशी आपल्याला म्हणेल की घेऊन जाण्यासाठी नकार देईल, परंतु अशी काय ती पैसे मागितले आणि लगेचच म्हटली की पैसे द्या आणि तिला घेऊन जा. आता प्रेक्षकांनो, हे दोघे जण म्हणतात की जुई कुठे गेले, तर जुई बघा आता त्यांच्या घराकडे पाहून अगदी थक्क झालेली असते. एवढं मोठं घर, सोफा, एवढ्या शो पीसेस, एवढं सर्व काही बघून तिला असं थक्क व्हायला होतं आणि त्यावेळेस ती म्हणते की कसलं मऊ मऊ गादी, हे सर्व घर तुमचं आहे. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की हो, तुमचं काय, आता आपलंच घर आहे, अगदी तुझं घर असल्यासारखं इथे राहा. आणि त्यावेळेस ती म्हणते की नाही नाही, मला एवढं मोठं घर नको, मला प्रेमाची माणसं हवी आहेत. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की ए नंदिनी, ही लई मोठमोठ्या लाईन फेकतीये ग, चल जेवायला वाढ. असं म्हटल्यावर बघा जुई पण म्हणते ते काकांना पण वाढा. मग आता प्रेक्षकांनो, यांचं बोलून झाल्यानंतर बघा इथे वसुंधरा आणि आशाताई आलेल्या असतात आणि त्यावेळेस वसुंधरा म्हणते की ए जपून वस्तू ठेव ग, काचेच्या वस्तू आहेत त्यातल्या फुटल्या नाही पाहिजे, जा ठेवून ये जा. असं म्हटल्यानंतर बघा तिचं लक्ष इथे जुईकडे जातं आणि जुई ही त्या शोपीसची खेळत असते आणि त्यावेळेस बघा वसुंधरा जोरात ओरडते की कोण आहेस ग तू, कुठून आली आहेस. असं म्हटलं की ती ओरडल्यामुळे हिच्या हातातला शोपीस आहे तो खाली पडतो आणि तेवढ्यातच नंदिनी बाहेर येते. नंदिनी म्हणते काय झाले आरडाओरडा करायला. त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणते की कोण आहे ही मुलगी, बघ घरात आली, शोपीसला हात लावला, अगं शोपीस फोडलाय तिने. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की ठीक आहे मग फोडू द्या, एवढं काय आरडाओरडा करायला झालंय. यावेळेस बघा वसुंधरा म्हणते की तो शोपीस कोण भरून देणार आहे. त्यावेळेस नंदिनी म्हणते की मी देईन भरून. आणि तेव्हा इथे वसुंधरा म्हणते की कोण आहे, कचऱ्यातून कोणाला पण घेऊन यायचं का. असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणते की इथून पुढे जर तिला कचऱ्यातली भिकारी वगैरे काही म्हटलं तर माझ्या इतकं वाईट काही नाही. मग त्यावेळेस वसुंधरा म्हणते काय झालं, काय माझ्या इतकं वाईट काही नाही म्हणजे काय. यावेळेस ती म्हणते की नंदिनी म्हणते की माझी मुलगी आहे असं समजा आणि तिच्याशी काहीही बोलू नका. यावेळेस बघा वसुंधरा म्हणते की तुझी मुलगी आहे असं समजू, म्हणजे तू मान्यच केलीस का तू आई होणार नाहीयेस. असं म्हटल्यावर बघा जीवाला खूप राग येतो आणि जीवा जोरात ओरडतो की वसुंधरा त्या. असं म्हटल्यानंतर लगेच वसुंधरा ही आशाला आवाज देते आणि आशा हे सर्व साफ करून घे आणि असं म्हणून बघा तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस नंदिनी म्हणते की काही नाही, तिला ना त्यांना अशीच बोलायची सवय आहे, त्या सर्वांनाच असं बोलतात, त्यामुळे आम्ही काही सिरियस घेत नाही असं ती जुईला समजावत असते. आणि त्यावेळेस जुई म्हणते की नाही, मी इथं थांबत नाही, मी इथून लगेचच निघून जाते, कारण उगाच माझ्यामुळे तुम्हाला बोलणी बसायला नको. असं म्हटल्यानंतर जीवा पण म्हणतो काय नाही, तिचा स्वभावच असा आहे, त्यामुळे आम्ही कोणीच सिरियस घेत नाही. मग असं म्हटल्यानंतर लगे बघा ती जुई गोड मुलगी लगेचच हसते आणि म्हणते की तुम्ही सिरियस घेत नाही ना, मग मी पण सिरियस घेत नाही. असं म्हणून लगेच जीवा म्हणतो चल तुला आमची रूम दाखवतो. त्यावेळेस जीवा विचारतो कुठं, जीवाला विचारते की कुठे आहे तुमची रूम. त्यावेळेस जीवा हात करून दाखवतो. तोपर्यंत लगेचच बघा जुई पळत जाऊन त्यांच्या रूममध्ये पोहोचलेली असते. आणि प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जुई त्या घुंगरांना हात लावते आणि त्यावेळेस जीवा तिच्यावर ओरडतो. त्यामुळे बघा लगेचच ती खूप घाबरलेली असते. आणि प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये विजयने पारच्या विरोधात असा काही प्लॅन बनवला आहे की त्यामुळे इथे रम्याला कोणीही काही बोलणार नाही किंवा तिच्यावर कधी कोणी हातसुद्धा उगारणार नाही. तर विजयचा नेमका काय प्लॅन आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि प्रेक्षकांना उद्याचा भाग पाहण्यासाठी किंवा इथून पुढे सर्व भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.